मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणी असण्यासोबतच उत्तम व्यंगचित्रकार, फरडे वक्ते म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि राजकारणापलीकडे वाचन, मराठी भाषा, साहित्य, सिनेमा, कला याबाबतचा त्यांचा अभ्यास आणि व्यासंग कुणालाही अवाक करतो। आता याच राज ठाकरेंनी सिनेमाबाबत वक्तव्य केलं आणि चर्चांना उधाण आलं। राज ठाकरेंनी सिनेमाची घोषणा केली म्हटल्यावर हा नेमका कुठला सिनेमा असा प्रश्न कुणालाही पडेल। राज ठाकरेंच्या या सिनेमाचा कुठलाही टीजर, प्रोमो येणार नाही। हा सिनेमा थेट 22 मार्चला येणार आहे। हा सिनेमा म्हणजे महाराष्ट्रात सुरू असलेलं सध्याचं राजकारण। याच विषयी राज ठाकरे यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं। महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्यावर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। कुठचंही ट्रेलर, टीजर टाकायचेच नाहीत मला डायरेक्ट तो 22 तारखेला सिनेमा दाखवायचा आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाल्याचं म्हणत राज ठाकरेंनी खंत व्यक्त केली आहे। त्यामुळे सध्याच्या राजकारणावर 22 मार्चला राज ठाकरे काय बोलणार, राज यांची तोफ कुणावर धडकणार याची उत्सुकता लागली आहे। व्हीपच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे समर्थक आमदार आमने सामने आलेले आहेत। यावर दोन्ही पक्षांकडून आव्हान प्रति आव्हान दिलं जात आहे। यावरून अधिवेशनात शिवसेना आणि ठाकरे समर्थक आमदारांमध्ये नवा सामना रंगण्याची शक्यता आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। शिंदे फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। शिवसेना हिनाम आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या 56 आमदारांना व्हीप बजावलाय। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनाही हा व्हीप बजावण्यात आलाय। आमदारांना उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप बजावण्यात आल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। तर आपल्याला व्हीप मिळालेला नसून असा व्हीप बजावल्यास कोर्टात जाण्याचा इशारा ठाकरेंच्या पक्षानं दिलाय। अशा प्रकारे व्हीपच्या धमक्या देऊ नये असा पलटवार ठाकरेंच्या पक्षानं केलाय। व्हीप दिला अशा प्रकारच्या बातम्या पसरवून जर कोणी आम्हाला घाबरवू पाहत असेल, या तुमच्या कोंबडी हुल्ला आम्ही भीक घालत नाही। 2 आठवडे जे निर्देश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टानं, त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं तंतोतंत पालन आमच्याकडनं केलं जाईल। व्हीपवरून शिवसेना आणि ठाकरेंचा पक्ष आमने सामने आले। या पुढील काळात अधिवेशनात शह आणि काटशहाचं राजकारण कशा पद्धतीने होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजकीय ऑफिसचा खेळ आज रंगल्याचं दिसलं। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं विधानसभेतल्या पक्ष कार्यालयाचा ताबा मिळाल्यानंतर त्याचा चेहरा मोहरा बदलला, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार मात्र कार्यालयाच्या अभावी भटकंती करताना दिसले। निवडणूक आयोगानं शिवसेना हिनाम आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यानं शिवसेनेनं काही दिवसातच विधिमंडळातील कार्यालयाचा ताबा घेतला। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या कार्यालयाचं नूतनीकरण करून कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलल्याचं दिसलं, तर त्याचबरोबर पक्ष कार्यालयातील उद्धव ठाकरे यांचा फोटो काढण्यात आलाय। त्याऐवजी एकनाथ शिंदे, धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावण्यात आलेत। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार पक्षाच्या कार्यालयात होते, तर दुसरीकडे ठाकरे समर्थक आमदार मात्र कधी अंबादास दानवे तर कधी अजित पवारांच्या दालनात बैठका घेताना दिसले। मला वाटतं ह्या विषयावर महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्हाला पक्ष कार्यालय वगैरे एक गोष्ट, पण आम्हाला त्या हाऊसमध्ये बसणं आणि लोकांचे विषय मांडणं हे खूप महत्त्वाचे। ठाकरेंच्या हातून पक्षानंतर विधिमंडळातलं कार्यालय सुद्धा गेलं, त्यामुळे कार्यालयाअभावी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ठाकरेंच्या आमदारांना कधी इकडे तर कधी तिकडे बसावं लागलं। त्यामुळे आता अधिवेशनाच्या पुढच्या काळात तरी ठाकरे गटाला कार्यालय मिळतं का, ठाकरेंच्या आमदारांची भटकंती सुरू राहते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मिलिंद नार्वेकर हे मातोश्री आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू। हेच नार्वेकर हे एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली। मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळामध्ये घडलेल्या एका घटनेनं सगळ्यांनाच या चर्चांना बळ देताना पाहायला मिळालं। राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली। मात्र या अधिवेशनावेळी उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती असलेले मिलिंद नार्वेकर थेट सभागृहात बसले। आमदार नसताना मिलिंद नार्वेकर थेट सभागृहात येऊन बसले। ही चूक लक्षात आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना तातडीनं सभागृहाबाहेर नेलं। प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसल्याचं स्पष्टीकरण नार्वेकरांनी दिलं। नार्वेकरांची जागा चुकली आणि सत्ताधाऱ्यांना टीकेची संधी मिळाली। नार्वेकर मातोश्रीच्या जवळचे होते, मात्र आता ते त्यांच्यापासून दुरावल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शिरसाट यांनी म्हटलंय। मला वाटतं मागून चुकून आले, मग त्यांना अर्थात सांगितल्यानंतर ते लगेच जे प्रेक्षक गॅलरीचे गेले। मिलिंद नार्वेकर आहे, हा कधी त्याची कोणती भूमिका घेईल काही सांगता येत नाही। आमदारांव्यतिरिक्त इतर मंडळी विधानभवनात येऊ शकतात, मात्र मिलिंद नार्वेकर आले तर ते उद्धव ठाकरे गटाकडून आले की शिंदेंच्या शिवसेनेकडून आले यावरून चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे आपल्या बाळाला घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या, पण बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी या कक्षामध्ये सोयी सुविधा नसल्यानं त्यांना काही वेळात विधिमंडळातून काढता पाय घ्यावा लागला। त्यामुळे हिरकणी कक्षाची आणि त्यांच्या दुरवस्थेची बाब पुन्हा अधोरेखित झाली।
नागपूर अधिवेशनात आमदार सरोज अहिरे आपल्या लहान बाळाला घेऊन आल्यानंतर त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. या अधिवेशनालाही सरोज अहिरे आपल्या लहान बाळाला घेऊन आल्या, पण हिरकणी कक्षाची दुरावस्था झाल्यानं विधिमंडळातून त्यांनी काढता पाय घेतला. विधानभवनातील हिरकणी कक्षाची अवस्था पाहून आमदार सरोज अहिरे यांच्या डोळ्यात पाणी आलं. आमदार सरोज अहिरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. बाळाला झोपवण्याची व्यवस्था नाही, पाळणा नाही, कुठल्याही प्रकारची हिरकणी कक्ष म्हणून व्यवस्था केलेली नाहीये. माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी लहान मुलाची तब्येत ठीक नसतानाही अधिवेशनाला आले, पण माझ्या मागण्यांसाठी योग्य दखल घेतली नाही तर पुन्हा माझ्या मतदारसंघात जावं लागेल, असं सरोज अहिरे म्हणाल्या. त्यामुळे हिरकणी कक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अपघातात जखमी झालेले साताऱ्यातले मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी अधिवेशनाला हजेरी लावली. पायामध्ये वेदना असताना सुद्धा वॉकरच्या साह्यानं ते सभागृहात पोहोचले. त्यांची ही उपस्थिती सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरली. आमदार जयकुमार गोरेंचा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातून मतदारसंघात जात असताना अपघात झाला होता. फलटण तालुक्यात पहाटेच्या वेळी त्यांची कार पुलावरून 30 फूट खाली कोसळली होती. या अपघातात जयकुमार गोरे गंभीररित्या जखमी झाले होते. जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आजपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाला जयकुमार गोरे यांनी हजेरी लावली. ते वॉकरच्या मदतीनं विधिमंडळात पोहोचले. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला देऊन देखील जयकुमार गोरे मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी विधिमंडळात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींभोवती एसीबी चौकशीचा फास आणखी आवळला गेलाय. साळवींच्या रत्नागिरी शहरातलं घर आणि हॉटेलचं मोजमाप केलं जात आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी एसीबीच्या रडारवर आले. त्यांच्या मालमत्तेबाबत एसीबीकडून सध्या चौकशी सुरू आहे. त्यापूर्वी 2 वेळा त्यांची अलिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेबाबतची माहिती सादर केली. त्यानंतर आज बांधकाम विभागाच्या पथकानं साळवींच्या रत्नागिरीतले हॉटेल आणि घराचं मोजमाप केलं. हे बांधकाम अधिकृत की अनधिकृत याचीही चौकशी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे जमीन खरेदी, बांधकाम, सुशोभीकरणासाठी केलेला खर्च याचाही आढावा घेतला जाणार आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आता राज्यातून नव्हे तर देशभरातून लाखो भाविक हे कोल्हापुरात दाखल होत असतात. कित्येक तास रांगेत उभं राहून देवीचं दर्शन घेतात. मात्र आज अंबाबाईची मूर्ती संवर्धनाला धोका निर्माण झाला. गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून वज्रलेप आणि रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धित करण्याचं काम सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं होतीये की काय अशी शंका निर्माण झाली आहे. संवर्धनासाठी मूर्तीवर अनेकदा वज्रलेप आणि रासायनिक लेप प्रक्रिया करण्यात आली. मात्र या वज्रलेपामुळे अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलल्याचा आरोप मूर्ती अभ्यासकांनी केलाय. काही महिन्यांपूर्वी अचानक केलेला वज्रलेप वादात सापडला असून या वज्रलेपामुळे मूर्तीच्या चेहऱ्याचा काही भागाला इजा झाल्याचा आरोप होतोय. मात्र या वज्रलेपामुळे मूर्तीचं नाक, कान आणि बोटांची झीज झाल्याचं समोर आलंय. केलेला वज्रलेप निघालेला आहे. त्या संदर्भात त्वरित एक समिती नेमून पुन्हा वज्रलेप करून ज्या आमच्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धांना तडा जाऊ नये याची दक्षता घ्यावी. सामंजस्यानं आणि सर्वांच्या एकत्रित निर्णयानं एखादा चांगला निर्णय घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे. अंबाबाई देवीच्या मूर्तीला पुन्हा एकदा इजा पोहोचली आहे. त्यामुळे तातडीने याची पाहणी करण्याची मागणी देवस्थान समितीनं पुरातत्व विभागाकडे केली आहे. त्यामुळे मूर्ती संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. डान्सर गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला. गौतमी पाटील हिचं चेंजिंग रूममध्ये चोरून चित्रीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याची राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. कठोर कायदे करूनही महिलांबद्दलची समाजातली विकृती काही कमी होत नाहीये. अशाच काही विकृत लोकांनी सध्या राज्यभर आपल्या अदानी रसिकांना घायल करणाऱ्या डान्सर गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केलाय. गौतमी पाटील हिचं चेंजिंग रूममधलं चोरून चित्रीकरण करण्यात आलं. त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेत महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिलेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर याबद्दलची माहिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरवर्षी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवामध्ये परिसंवाद, कृषी प्रदर्शन, खरेदी विक्री, त्याचबरोबर संमेलन, शेतकऱ्यांच्या यशोगाथा मांडलेल्या असतात. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. बीडच्या कृषी महोत्सवात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अक्षरशः धिंगाणा घातल्याचे व्हिडिओ समोर आले. दिवसा कृषी महोत्सव भरवलेल्या मंडपात रात्री ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या ऑर्केस्ट्रात अधिकारी आणि कर्मचारी बेधुंद होत नाचत होते. नाचतानाही अधिकाऱ्यांनी लाज सोडल्याचं चित्र होतं. आत्म्याचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी तोंडात फूल घेऊन अय्याश माणसासारखे अंगविक्षेप केले. तालुका अधिकारी अभय वडकुते यांनी तर लाज आणली. दरोड्यासारखी त्यांनी पाण्याची बाटली डोक्यावर घेऊन नाचत होते.
मुख्य बाब म्हणजे या ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्याची परवानगी कोणी दिली असा सवाल उपस्थित केला जातोय। कृषी महोत्सवाच्या मंडपात हा धांगडधिंगा सुरू असताना बीडच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही याकडे कानाडोळा केला का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। अमरावती जिल्ह्यात नाफेडकडून खरेदी केल्या जाणाऱ्या हरभरा खरेदी प्रक्रियेमध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र आज पुन्हा एकदा दिसून आलं। अमरावतीच्या नांदगाव खंडकेश्वरमध्ये तर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। योग्य नियोजन नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला। दरम्यान नाफेडनं हरभऱ्याच्या ऑनलाईन खरेदी नोंदणीची परवानगी दिली। राज्यात आजपासून नाफेडकडून हरभरा खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर इथल्या नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केली। काही शेतकरी तर रात्रीपासूनच या ठिकाणी थांबले होते। भर उन्हातही शेतकरी या नोंदणी प्रक्रियेत रांगेत उभे होते। शेतकऱ्यांची गर्दी प्रमाणाबाहेर वाढल्यानं ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। तर अमरावतीच्या चांदूर रेल्वेत हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी रात्रीपासून रांगा लावल्या। मात्र या केंद्राला खरेदी विक्रीच्या नोंदणीचे आदेश आले नव्हते, त्यामुळे या ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। आता जोपर्यंत आम्हाला पुढचा कार्यक्रम काय आहे, जोपर्यंत आमचे नंबर घेत नाही तोपर्यंत आम्ही इथे उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतल्या नाफेड केंद्राबाहेर शेतकऱ्यांची तोबा गर्दी झाल्यानं नाफेड केंद्रासमोरच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं अखेर नोंदणी बंद करावी लागली। शेतकऱ्यांना वेठीस धरलं जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय। खाजगी बाजारातील भाव हा सरकारी हमी भावापेक्षा कमी असल्यानं हरभऱ्याची शासकीय खरेदी सुरू व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। कांद्याला कमीत कमी प्रति किलो 15 ते 20 रुपये भाव द्यावा, नाहीतर उद्यापासून सर्व बाजार समित्या बंद करू असा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय। कांद्याच्या प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यात आजही शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं। नाशिक जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न पेटलाय। कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यानं निषेधार्थ आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली। रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात कांदा भाकर आंदोलन केलं। तर कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी नांदगावमध्ये 5 माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी पहिल्यांदा बाजार समितीतला कांदा लिलाव बंद पाडण्यात आला। त्यानंतर नांदगाव येवला मार्गावर रास्ता रोको करण्यात आला। 1700, 1800, 2000 कमीत कमी, आणखी कांदे 3000 गेले तर शेतकरी सुखी होईल। कांद्याचे दर घसरल्यामुळे लासलगावमध्ये महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। कांद्याला कमीत कमी प्रति किलो 15 ते 20 रुपये भाव द्या, अन्यथा उद्यापासून सर्व बाजार समित्या बंद करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आलाय। एकूणच कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी आक्रमक झाले असल्यानं कांद्याचा प्रश्न येत्या काळात पेटण्याची शक्यता आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असताना आता वांगी उत्पादक शेतकरी सुद्धा मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। पुरंदर तालुक्यातल्या कुंभारवळण मधल्या शेतकऱ्याला 100 किलो वांग्याचं विकल्याच्या नंतर केवळ 66 रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोरच्या संकटाची कल्पना आपल्याला येते। आपल्या ताटातल्या भाज्या पिकवणारा शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। एका शेतकऱ्यानं आपल्या 11 गुंठे शेतातल्या वांग्याचं पीक उपटून टाकलंय, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। तर कुंभारवळणमधल्या शेतकऱ्याला 100 किलो वांगी विकून केवळ 66 रुपये मिळाले। 3 महिने कष्ट करून पिकवलेल्या पिकाच्या काढणीचा खर्च सुद्धा निघत नाही। शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये। सध्या राज्यात सर्वच शेतमालाचे भाव गडगडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। अहमदनगर जिल्ह्यातल्या संत्रा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहे। संत्र्यावरती कोळशी या काळ्या माशीपासून होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे संत्र्याच्या बागा संकटात सापडल्यात। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं जोपासलेल्या संत्र्याच्या बागा कोळशीच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडल्यात। कोळशी या काळ्या माशीमुळे संत्रा काळा पडतोय। संपूर्ण जिल्ह्यातल्या जवळपास 60 ते 70% संत्र्याच्या बागा त्यामुळे बाधित झाल्यात। शेतकऱ्यांनी 2 ते 5 लाख रुपये संत्र्याच्या या झाडांवर खर्च केले, मात्र रोगामुळे हे पैसे वसूल होतील की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय। आणि आजच्या परिस्थितीमध्ये 75% तर नाहीच, पण आपल्याला 10% तरी संत्रा हातात पडेल की नाही पडेल अशी चिंताच आहे। विमा भरून सुद्धा विमा कंपन्या विम्याची रक्कम देत नसल्यानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला। गेल्या अनेक दिवसांपासून 13वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची प्रतीक्षा होती। आज अखेर पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाय। त्यानुसार जवळपास 16,000 कोटींचा हा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला। जवळपास 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे। दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे आणि ज्यांचे आधार कार्ड बँकेशी संलग्न आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पराभूत झालेल्या पैलवान सिकंदर शेखनं आता पंजाबचा भारत केसरी गुरप्रीत सिंगला पराभवाची धूळ चारली आहे। विजयी झालेल्या सिकंदर शेखला कुस्तीप्रेमी ग्रुपतर्फे 2.5 लाखांच्या बक्षिसासह छत्रपती केसरीचा बहुमान प्रदान करण्यात आला। कुस्तीतली सिकंदर एक्सप्रेस सध्या सुसाट आहे।
शिवजयंतीच्या निमित्तानं कृष्णा काठावरच्या सरकारी घाट परिसरात कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पैलवान सिकंदर शेखचा सामना यावेळी पंजाबचा भारत केसरी पैलवान गुरुप्रीत सिंग याच्यासोबत झाला. सामना सुरू झाल्यानंतर सिकंदरनं अवघ्या काही क्षणात आपल्या कौशल्यानं गुरुप्रीत सिंगचा पराभव केला. गुरुप्रीतवर एकचाक डाबावर मात करत सिकंदरनं दर्शकांना आश्चर्यचकित केलं. तर पुण्यातल्या इंदापूरमध्ये झालेल्या नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित कुस्ती स्पर्धेत काश्मीरचा मल्ल आमीन बनियाला आसमान दाखवत शहाजी केसरी किताब त्याने पटकावला. कोल्हापूरचा सिकंदर शेख हा पैलवान पुण्यात पार पडलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अधिक चर्चेत आला होता. मातीतल्या कुस्तीच्या अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड करून सिकंदर शेखचा पराभव झाला होता. पण या सामन्यात पंचांनी महेंद्रला अधिकचे गुण दिल्यानं सिकंदर शेखनं आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला होता. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं अटक केली आहे. गेल्या काही दिवसापासून ज्या मद्य धोरणावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगत होतं त्याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. सिसोदियांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. सीबीआयकडून मनीष सिसोदिया यांना अटक होताच राजधानी दिल्लीतलं वातावरण चांगलंच तापलंय. कारण ही कारवाई दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांवर करण्यात आली आहे. दिल्लीतल्या मद्य धोरणात बदल करताना काही ठराविक लोकांनाच फायदा मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मनीष सिसोदिया यांच्या अटकेचे पडसाद दिल्लीसह देशाच्या अनेक भागात उमटले. मुंबईतही आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. मनीष जी के 2 जोड़ी कपड़े के अलावा कुछ नहीं मिला तो क्या है ये घोटाला? झूठे आरोप है, बीजेपी आरोप बताए पहले. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून जन्म घेतलेला पक्ष अशी आम आदमी पक्षाची ओळख. पण गेल्या काही काळामध्ये आमदार ते मंत्री असे अनेक लोक वेगवेगळ्या आरोपांखाली अटक झाले. मनीष सिसोदिया अटक झालेले आपचे 5वे मंत्री आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. याआधी सोमनाथ भारती यांच्यावर सुद्धा घरगुती हिंसाचाराचे आरोप होते. मराठी भाषा गौरव दिनी कल्याणच्या 8 वर्षाच्या चिमुकलीनं भीमपराक्रम केलाय. मुरबाड तालुक्यातला भैरवगड किल्ला भल्या भल्यांना आव्हान देतो. मात्र कल्याणच्या गिर्यारोहक चिमुरडी गृहिता विचारानं चक्क थक्क करणारी ही कामगिरी करून दाखवली. भैरवगड म्हटलं तर किमान 2 तासांची दमछाक, रॉक कट क्लाइम्बिंग आणि झिप लाईन. किमान 3000 फूट उंच असलेला भैरवगड गाठण्यासाठी घनदाट जंगलातून पायपीट करत गडाच्या पायथ्याशी पोहोचावं लागतं. मात्र या सगळ्या अडचणींवर मात करत कल्याणच्या गृहिता विचारे या 8 वर्षीय चिमुकलीनं भैरवगड सर केलाय. 3000 फुटांवर असलेला भैरवगडाचा कडा 2 तासात सर करण्याचा पराक्रम गृहितानं केलाय. महादुर्ग ॲडव्हेंचर ग्रुपनं गृहिताला गड सर करण्यासाठी मदत केली. याआधी गृहितानं वजीर, नवरा नवरी चुळके सर केले. सोबतच माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला जाणारी सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून सुद्धा तिची ओळख आहे. गृहिताच्या या कामगिरीमुळे कल्याणवासियांची मान अभिमानानं उंचावली आहे. अमेरिकेमध्ये निसर्गाचा कहर पाहायला मिळतोय. अमेरिकेच्या 29 राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. त्यात लॉस एंजेलिसला हिमवादळाचा जोरदार तडाखा बसला. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये. निसर्गाच्या रुद्रावतारामुळे इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. या ठिकाणी अनेक भाग तुटलेत. बर्फवृष्टीमुळे जागोजागी अनेक फूट उंच बर्फाचे डोंगर पाहायला मिळत आहेत. डोंगर, रस्ते, कार सगळं काही बर्फाखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हिमवृष्टीमुळे तलाव सुद्धा गोठलेत. हिमवादळाच्या तडाख्यानं अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झालाय. सातत्यानं होणारी हिमवृष्टी आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणं कठीण झालंय. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला नक्की कळवा. ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.